उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यश शानदार असेल. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचंच स्वप्न पहा. यशाचा हाच मार्ग आहे. तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि तुम्ही हारलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता. वेळेचं पक्का असणं लोकांचं तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं. जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा सोपं वाटत नाही. मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थिती बदलतो. तुम्ही जितके बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा, ते लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून तुमचीच मदत करत आहेत. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. आपल्याला अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरण असेल. विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता. ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतीक्षा कराल त्याच वेळी ते केले पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.